पोरग कुठं गायब झालं? हा अजून झोपलंय. हायला ते कुंभकर्ण तरी बरं होतं. अय अय विशाल विशाल अय ह्याचं मुस्कड फोडाव का काय धरून आता? अय अय झाली का झोप? झोप झाली का? उठतो का? अय कार्टे अरे उठ की. उठ की. हा नुसतं घर सोडायचं नाही काय नाही, नुसतं घरात बसायचं. काय रे? चहा प्यायला लागत मला. चाय प्यायला जायचंय का? लय भारी स्वप्न पाहत होतो मी. कसलं स्वप्न पडलं होतं तुला? मला लग्न झालं. हा माझी सुहागरात. आय 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 आय. सपनातच तेवढं बघत बस. लय भारी. खरं काय करू नकोस. याच्यापेक्षा मोठा बेड दिला. हा दादा म्हणजे तुला तसे दादा दिसला बरं? हा सपन्यात लग्न झालं होतं का तुझ्या? हा सपन्यात लग्न झालं होतं? हा स्वप्न पडलं होतं. ते पडत राहत नाही काय. सपनातच लग्न कर आणि सपनातच बेडवर झोप. खरं लग्न नको आणि काय नको. अरे वैताग आला मला तुझं लग्न जुळवता. तुमच्यामुळं होऊ राहिलं. माझ्यामुळे काय झालं? 50 पोरी बघितल्या तुला. तुमच्यामुळं प्रॉब्लेम येऊ राहिला. हा तो एक जण काय म्हणला माहितीये का? काय? तू खरंच आता पोरगा आहे का म्हणलं. मग मला किती फेल वाटलं माहितीये का तुम्हाला? तो 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 त्याची उंची कमी म्हणे, तुझी उंची केवढी म्हणे. म्हणून होय त्याला म्हणलं नाक पाय. बापासारखंच नाक आहे म्हणा. त्याला बोललो ना मी. म्हणलं नाक तोंड पाय आणि देवाच्या हातात राहतं म्हणलं. हे तुझ्या माझ्या हातात नाही राहत. मला लय राग आला त्याचा. ते मरू दे जाऊ दे. हे लोकांचं ऐकून आपलं काय पोट भरणार आहे का? बरं का मला आहे ना गावात अशी बातमी लागली. एक बाई भविष्य सांगते. काय कोणती बाई हाई एक जण. मी पण नाही बाबा तिला भेटलो अजून. हा का? पण ती जी बोलती ना भविष्य सांगते. ते सगळं भविष्य खरं झालेलं आहे आजपर्यंत. हा का? हा फेमस आहे. मग आपण तर कशाला वेळ घालवायचा? आपण जाऊ डायरेक्ट तिच्यापाशी. पैसे किती येते? घेऊ दे रे. किती घ्यायचे तेवढे पैसे? तुझ्यापेक्षा काय मला पैसे प्यारे आहेत का? मग आता बसून विचार नको. भविष्य सांगून उपयोग नाही. त्याच्यावर उपाय पण दिले पाहिजे. हा मग दिल ना ती उपाय. देते सगळं उपाय देते ती. हा का? हा तिथं गेल्याशिवाय आपल्याला तर काय करणार आहे बाबा? तुला अडचण काय आहे? कशामुळं काय लग्नाचा प्रॉब्लेम आहे? काय आहे हे बघणं गरजेचं आहे ना आपल्याला जाऊन. उठ तोंडावर पाणी मारून घे आणि लगेच जाऊ आपण. बरं चालेल. घे तोंडावर पाणी मारून. लगेच तोंडावर पाणी मारून घेतो. जाऊ आपण लगेच. मारलास का तोंडावर पाणी? तोंडावर पाणी मारायला एवढा वेळ म्हणल्यावर कसं व्हायचं काय माहिती बाबा पोराचं. काही गन पावडर लावू नको. काय नको. चल भविष्य बघायला जायचं. हे लावितो ना. हा ला. जसं काही नवरीच बघायला चालला येईल. झालं का? चल पोरींच्या वरचा मेकअप. चल बाबा चल. काय झालं काय माहिती यार. बिझनेसची सगळी वाट लागून चाललेली. किती गाव बदलते मी. आता तर नवीन गावात आलेली आहे तरी अजून कस्टमरची लाईन नाही लागली. काय माहिती कोणी कधी येतं काय माहिती. आता आजचा दिवस खाली नको जायला. फक्त तेवढं लक्ष ठेव बाप्पा. हे पुत्रा तुझ्यासाठी दार उघडा आहे. अरे बापरे. पप्पा. हो पप्पा. बस 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 पुत्रा बस. हाय खाली बस. लई वाकून नको बघू. खाली बस. कशी जोडी दिसते आमची. इकडे बस. इकडे
आमची थोडी काही अरे इकडे बस. कार्ट्या इकडे गेली. अरे इकडे गेली. कार्ट्या ती भविष्य सांगते. ती तुला बघायला पोरगी नाही ती. नाही का? हा नीट बस. असं बस. बोला. काय नाही पोराचं जरा भविष्य बघायला आलोय. अरे गप की. साखर. आज ती साखर खायची नाही. मग काय? अरे ते तांदूळ साखर ते ठेवलेलं ताट आहे ते पूजाचं. द्या हा का? हात द्या. याचं भविष्य बघायचं. कोणता देव? कोणता देव? कोणता देव? हात दे. पकडून दाखवा. हे तर खेळायला नाही आला की हात देऊ का ती हात देऊ. कोणतं? या दे. लय गोड हात आहे हो तुमचा. इथं काय मुलीची मागणी घालायला आले का तुम्ही? काय कार्तिक अरे गप्पी मुस्काड फोडून तुझं तुला कळत नाही इथं बघायचं चाललंय. बघ पुत्रा, तुझ्या मुलाला घेऊन जा इथून. नाही तुम्ही मी नाराज झाली खूप. नाही तुम्ही नाराज नका हो. तुम्ही काय असेल ते त्याचं सांगा. आता नीट बसनंतर ना एका फटक्यात मी रक्त काढीन तुझं बरं का. आता हा हात खाली कर आणि नीट बस गप. ही तुझी आयुष्य रेषा. लांबी ना. किती दिवस जगल मी? 100 वर्षाच्या पुढे जगन का? 60 वर्ष. 60 वर्ष? थोडी ओढून मोठी करा ना. 100 वर्षाची. असं करता येत नाही. एवढे चिडू का बरं राहिले? जरा शांतता बाळग. चिडू नका ना. इथं धडधड करताय ना माझं. इथं शांतता बाळगायची. बघा माझा अपमान करायला आणलं काय याला इथे? माझा बाप येतो अजून. गप्पचिल का तोंडात शब्द काढू नको नाही तर बघ विशाल मुस्काड फोडीन बरं का आता तुझं. मी त्या लाता घालून तुला घरी नेणार. तुमच्या चिंतेचं जर निराकरण करायचं असेल हा नाही सांगा तुम्ही. तर या मुलाला शांत करा. नाही शांत आहे तू आता. बोल नको तोंडा बोट. हा हाते. अरे हात बी की सुधर की जरा सुधर. हायला घरी पण तेवढाच व्हायचं बाहेर आलं तरी तेच व्हायचं मला. ही आयुष्यरेषा. हा आयुष्यरेषा चांगली आहे. 60 नाही 80 वर्ष जगेल मुलगा. पिळू नका ना. 2 लेकरांचा योग आहे. 2 लेकरं? हा हो इथं अजून लग्नात जुळलं ना तर कवा लेकरं व्हायची. थांबा 2 बायकांकडनं 2 लेकरांचा योग आहे. शांतता बाळगा बोलली ना मी. चप्पल घेऊ का? चप्पल नको ना मग बसतात. हे बघताय ना नाही काय कायमचं शांत करून टाकेल मी याला. नाही नको. दादा अरे मला कशाला वाटतो मग ती कशाला काय- गप्पी ती काय असं करतो? कायमचं शांत करेल तुला गप्पी. लग्न होतील, नक्की होतील. कधी होईल मॅडम? 500 रुपये ठेवा मग सांगते. पैसा आणला का? तू आणलेस का नाही? आहे ना. हा कर. आहे ना. घरात पैसे ठेवलेले ती आहे ना. जे 500 रुपये. उडू नको की हातात दे की दक्षिणा. हातात ताटात ठेव. हा जा द्या पोरगाई चुकलं. बघते का बरं एवढं रागाने? बघ लक्ष्मी घेताना असं करायचं असतं. ते नोटाला हे लावू नका. आताच्या नोटाला चालत नाही ते. ती चालतील नाही तर नाही चालतील. तू शांत हो. शांत हो. जर मी भडकली ना तर तुझा भस्म करून टाकेल मी. मी जाऊ का घरी? बरं कार्टे जाऊ का मी घरी? काढलं याला. त्याचंच भविष्य बघायचं म्हणून आणलं. नाही तर कशाला आणलं असतं. माझा हात धरा ना. हात चांगलं वाटतं. तुमचे लय भारी हात आहे. नरम धरा ना हात. लय गोड वाटतं. जोपर्यंत हा सांगा
जोपर्यंत याच्या पुढे सांगायला पैसे लागतील. पैसे लागतात का? पैसा निकडं आणि का सगळं पैसे तुझ्यापेक्षा काय जरा येईल. सांग. जोपर्यंत याचा बावटपणा पूर्ण होत संपत नाही. हां मग पुढं पैसे. जोपर्यंत हां. याचा बावटपणा पूर्ण संपत नाही बर. तोपर्यंत हां पुढं सांगायचं काय? पैसे लागतील. पैसे लागतील. हाय लय तर कशाला पैदा केलं मला काही कळलं. हाय लय नुसतं पैसे वाटत बसायचं. तर भाईने हात धरेल ना घ्या तर पैसे देत राहा तुम्ही. सगळ्याच पैशाला बाई हळद कुकू लावते तांदूळ ठेवते. तोपर्यंत याचं लग्न होणार नाही. हा पण याचा बावळटपणा जायचा कवा? तुमचं झालं का? 500. तुमचं झालं का? 500 रुपये? अय, थांबा हो तुम्ही. त्यांचं काय? त्यांचं काय? 2 मिनिटं थांबा. 500 लागतील. 500. तुमचं झालं का? आम्ही लग्न करत नसतो. एवढं असे कुत्र्यावानी धावत आहे का बरं? हात हातात घे. पुढचं काय आहे मला बघू दे. हा सांगा तुम्ही. 500. तुम्ही मांजर होत्या काय मागच्या जन्मात? असे मांजरीवाणी बोचकी तर नसते माणसाला. 500 रुपये 500. कार्टे आहे. पैसे सगळं संपत चाललंय. ते मी तुमचे पैसे सगळे चोरून आणले होते. हा तेच तेवढं पैसे. कामात तू हुशार आहे. तेच पैसे. तुम्ही बाई हात धराव. हा सांगा तुम्ही. याचा बावटपणा हा तेव्हाच संपेल जेव्हा तुम्ही तुमच्या घरामधलं हा देवारा पूर्ण साफ करून नवीन देवारा उद्घाटन कराल तेव्हाच त्याचा बावटपणा पूर्ण संपेल. हा ती देवधर्म सगळे बदलायचे का? नाही बदलायचे. मग ते त्यात नवीन स्वच्छ ठेवायचं. स्वच्छ ठेवायचं देवांना. हा नवीन देवारा आणायचा घरात. त्यालाच नवीन जुना करून घेऊन आमच्याकडे देवारच नाही. अरे हाय ना बाबा तुला माहिती नाही ना बस ना ग. देवार आहे का? मग आणि हा सांगा पुढे. 200. आता ह्याच्या पुढे पण पैसे द्यायचं का? 200. दादा जवळ बाईने हात धरले ना तर तुम्ही ऐवजी हाय काय करू नका. द्या. बरं बाबा 200 द्यायचे का? ते ना पटकन. द्या ना पटकन. ते तुला काय आहे पैसे त्याचे हात सोडल्यावर का? हा. तुझं बरं आहे द्या नुसतं म्हणायला. हे तर रात्र दिवस घाम गाळायला लागतोय मला. सांगा ना पुढं. सांगा ना पुढं. हा सांगा. होऊन जाईल मग लग्न. होऊन जाईल का? हा. हा पोरगी कशी? 2 पोरी आहेत. 2. 2 पोरी? हो. दाखव हात. हात दाखव. दाखवते इथं. बाबा पहिली मुलगी हा लय गोरी पहिल्या गोरी मुलीचं काय आहे? सांगा की तेवढं पाणी. लय गोरी गोरी राईट मला माहिती. लय गोरी गोरी राईट. घडी घडी का सांगू मी तुम्हाला पैसे द्यायचे असं? द्या द्या 10 रुपये द्या. 50 नाही. एक काम करा 500 घ्या आणि सगळं सांगून टाका. तर काय असेल ते सांगून टाका. तुम्ही पैशात नाही चिंता करू. कशी बायको सांगा माझी. मी डोळे लावतो. पहिली बाईल हा याचा हाल बघेल. मरोस्तर हाल बघेल. खूप हाल करेल ती तुझे. याचा हाल तुला करा. भांडे घासायला लावेल. तुला कपडे धुवायला लावेल. तुला घरातलं झाडू मारायला लावेल. तुला बाहेरचं झाडू मारायला लावेल. तुला सगळं फरची पुसायला लावेल. सगळे कामं तुला करावे लागतील. हा तशीच बायको तुला बरी आहे. तू भांडी घास कपडे धु सगळं घरातलं कर. काय बघत होता ते चक्र बिक्र आली काय तुला? ऐ अय पोर आता ऐ हाय कार्टे. काय झालं? तुम्ही का बरं मारलं मला? मी नाही मारलं मारलं नाही. तुम्हाला. हो? मारलं नाही त्यांनी. हो? तुला तुम्ही मांजरीवाणी धावू नका मांग. तुझ्या विचारातनं मी बाहेर काढलं. दाव हात. हल्ली
जे 2 लेकरांबद्दल बोलली ना मी तुला, हा ते 2 लेकर त्याला पहिल्या बायकोकडनं राहतील. म्हणजे 2 पोरं होती दादा माझा. हा पण मग कोणते जुळे आहे का? जुळे नाही येत. नाही का? कोणी ऐकून घे. अरे ऐकून पोरगा पोरगी गावाचा होतो मी मला बोलतो पोरगा पोरगी का? दोघं होणार आहेत. म्हणजे पोरगा बिन पोरगी बिन. हा पोराचं नाव मी गोटे ठेवीन. आणि पोरीचं गोटी ठेवतो का? नाही मग शिंदळी. गोट्यान शिंदळी चांगली नाव आहे शेवटी. हा दुसरी बायको हा दुसरी बायको काय करत? पैशाशिवाय काय? तुम्ही टाकीत जा. नाट्य ही काय धर बाबा, तुझ्यासाठी आहे ना, टाकायचेच काम आहेत आता. ही अजून 500 घ्या, धर घे. सांगा ना दुसरी बायको कशी भाजी. दुसरी बायको इतकी प्रेमळ राहील, इतकी प्रेमळ राहील. जे काम याच्या वाटेला आले ते काम ती करेल. ती याला आयुष्यभर निभावून नेईल. चांगला सांभाळायला गेला. हो माझी सकू पण माझी सकू खूप पण चांगली. तिच्यापासून हा तिच्यापासून काय आहे? काय पैसे टाका पैसे टाका. टाकतो बाबा. आखा खिसाच आणा. मोकळा झाला. हातातनं ओढून घेतलं बा पैसे. आता संपले बरं का आमचे. हो मोकळा चालू आहे. पाहिलं मी. हा पण तिच्यापासून मूल बाळ होणार नाही म्हणून याला पहिल्या हे पहिले दोन बायकोला आहे ना? सोडता येणार नाही. पहिले 2 राहतील ना. हा, तो ऐकून तरी घेत आहे. थांब जरा. म्हणून पहिल्या बायकोला सोडता येणार नाही. पहिली बायको काम लावेल, दुसरी बायको काम करेल. काही अडचण नाही, पेट्रोल फाटवेल ना मॅडम. लोकांच्या बैलगाड्याला 2 चाक असतात. टाका. हो आहेत. यांच्या तुमच्या घरात 3 चाक आहेत. 3. ते तर मोठा प्रश्न झाला. पाहिलं ना पहिली बार आहे. याचा तर सगळं नीट होणार आहे. हा आता तुम्ही एवढे पैसे दिलेच आहेत. हो दावा तुमचा हात बघ. माझा घ्या. बघा बघा. त्या दोघं सुना तुम्हाला घराच्या बाहेर काढणार आहेत. दोन्ही सुद्धा मला मला घराच्या बाहेर मला नाही काढणार. नाही याला काढते ना जाऊ दे काढते. मी स्वतः सुद्धा लाता मारून काढून देतो. पोरा मी तुझं लग्नच करून देतो आता. थांब जरा तू. हा म्हणजे दोन्ही सुना मला बाहेर काढून देणार, मग मी लग्न कशाला पोराचं करायचं? माझं भविष्य आहे. माझं लग्न होणारच आहे. तुम्ही करा नका करू. हा ना. बरोबर ना. त्यासाठी मला आत्ताच बंदोबस्त करावा लागेल. बरं का? ते करा. बंदोबस्त करून मिळेल. मिळेल. मग काय करावं लागेल? द्या हात. हा हे घ्या. हा काय करू याचं? तुमच्या घरात येणाऱ्या लक्ष्मीला हा ओवाळून, पैशांना ओवाळून हा ते पैसे इकडे आणून ठेवायचे. तुमच्याकडे द्यायचे. हो. बर. हा आपण आहे ना 10 रुपये ओळख. तो ऐक तरी. थांब मला विचारू दे तरी. 10 रुपये ओळख आणून देईल. हा 30,000च्या पुढची जी रक्कम असेल हा. तिला म्हणतात लक्ष्मी. लक्ष्मी. प्रसन्न लक्ष्मी म्हणतात. तर त्या लक्ष्मीला इथे आणून ठेवायचं. हा मी तिची 50 दिवस पूजा करेल. त्या लक्ष्मीची. हो. हा मग काय, मग तुमचं सगळं टेन्शन मिटून जाईल. तुमच्या दोघं सुना तुम्हाला घरातच ठेवतील. मला पैसे नाही लागते. मला साखर खायची. द्या त्याला साखर. हा घे. सगळीच खाऊन घे बाबा. पाहिजे तर मी त्याला किलोभर साखर आणून देतो. 30,000च्या पुढची रक्कम तुमच्याकडे आणून ठेवायची. कार्ट्या तुझ्या बंदोबस्तासाठी आहे ना 30,000च्या पुढची रक्कम आणून ठेवायला लागेल मला. 50 दिवस फक्त. हा मग ती रक्कम परत देणार ना मला? नाही नाही, मग माझ्या घरी आलेली लक्ष्मी हा परत जात नसते. मी पिवळा होईल ना. हो. हो. हे कोण? अरे बापरे मॅडम, तुम्ही सांगितलं होतं ना मला 1 लाख रुपयावाली नोकरी लागेल. लागली मला 1 लाख रुपयावाली नोकरी. लागली?
तू काय तुमचा पोरगा करायला? आहे? कावर मारतो, कावर मारतो. पाय कुठं देतोय हा? तू कशाला पाय पुढं करतोय? हा? मग त्यांच्या पडला माझ्या कावर नाही पडला. अरे ते भविष्य सांगते. तू काय सांगतो त्यांना? पाया पडा म्हणून सांगतो का? मग त्यांच्या पडले मग माझा राग आला. ते बस की गो. लागली का बाळा नोकरी? हा तुम्ही सांगितलं होतं ना मला महिन्याला 1 लाख रुपये. मला 10 हप्त्याला 1 लाख रुपयाची नोकरी लागली. अरे वा. हप्त्याला 1 लाख रुपये? महिन्याला 4 लाख रुपये. हा कुठला आहे बाळा तू? हा? कुठला आहे? मी हा मी इकडे मागे राहतो ना. माग हा कुठं नोकरी लागली तुला? विदेशात. विदेशात? हा आपण ते विदेशाला काय नाव गाव आहे का नाही? विदेशात. बाई बाई मला आशीर्वाद द्या. आयुष्मान भव. आशीर्वाद कशाला देता? लाच द्या त्याला, लाच. माझं चुकलं, माझं चुकलं, मला माफ करा. माही येतो मी. ये ये मी पुढचे 4 पेमेंट तुम्हाला आणून देईल. ये लेकरा ये. मी पण माझी 4 महिन्याची जी कमाई आहे ना ती सगळी तुम्हाला आणून देईन. मी तुम्हाला आणून देतो 16 लाख रुपये. 16 लाख रुपये. हा हा. तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. हा मी जातो. पप्पा ती जमीन घ्यायला पैसे आणले ते बी देऊन टाकून यांना. तू थांब रे. मला आता वेगळंच वाटायला लागलं. हा? तपात गेलं अंगात काय? आला का? अय, अंगात आलं. तुमच्या अंगात आलं? अरे तू गप्प बसतो का? तुझ्यामुळं तर तिच्या आईला 5,500 रुपये गेलंच गेलं. तेवढं हुशार आहे ते. एक नोट यायची नाही तुझ्या हातात. मोठा निघा इथून. तुम्हाला निराकरण भेटला ना, आता जा इथून. हा जातो येतो आम्ही. जा. अरे कार्यक्रम माझ्या नशिबात नुसतं मला काढायलाच आले. अरे बापरे, एवढे पैसे कमवले. आता मस्त आजाला बोलवू आणि पार्टी करू. फोन लावते आजयला. हॅलो. हा बोल ना. ये अजय, ये लवकर घरी ये. गेले का ते येडे लोक? गेले गेले. बरं झालं तू त्यांची माहिती आधीच काढून आणली होती. ये लवकर ये. आलो लगेच आलो. हा. 1200, 1600, किती रुपये भेटले? 2100, 2200, 2300, 2450. अरे वा 3 दिवसाचं काम एका दिवसात. हो. अरे बापरे, तो बाप आणि त्याचा बावट मुलगा. येडेच होते दोघं. तो मला पाय पुढं करत होता. पायापट आईचा बधीर. जाऊ दे. उद्या वाटतं तो गावातला एक सावकार येणार इकडे. हा देते ना त्याला पण आशीर्वाद. त्याची पण माहिती काढून सावकार आहे तर त्याच्याकडे किती पैसे असतील. हा त्याची पण माहिती काढून आणतो मी. त्याची माहिती काढून आण लवकर तू. हा, हा अर्धे पैसे दे इकडे. चल राहू दे पूर्ण तो किडा. दर हे घे तुझा कट. 250 रुपये. अरे काय रडतो, धर. 450. बस. हा बस आता. 500ची दे एक. चल आणते. हे घे. आता जाय आणि त्याची माहिती काढून आण. हा म्हणजे उद्या तो आला का त्याची पण मारून घेऊ आपण. जाय पटकन जाय.